Dear friends, yesterday I told you about the Rohini. She is pursuing PhD from Columbia, and she's from Pune. So, and she will speak for 30 minutes, and after that we will have a discussion on her presentation or on other issues. So, I am requesting Rohini, please start. Okay. Okay, thank you. I am always very happy to be at any event in University of Pune. मी पुण्याचीच आहे. माझं नाव रोहिणी. मी पुण्याचीच आहे. मी 2013-14 मध्ये विमेन स्टडीज डिपार्टमेंट मध्ये होते. पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा करत होते मी तेव्हा. आणि मग त्यानंतर इकडे तिकडे खूप काय केलं झालं आणि मग मी कोलंबिया युनिव्हर्सिटीत PhD करायला आता 3rd इयर मध्ये आहे. आणि आय एम व्हेरी हॅपी टू बी हिअर. सो थँक्यू फॉर हॅव्हिंग मी. आणि मी जस्ट इथे कोण कोण आहे ते बघते आधी. इथे सर आहेत, राहुल मगर, महेश शिंदे, क्षितिज, अनिता, प्रज्ञा, स्निग्धा, योगेश, श्वेता, शारदा, बरोबर आहे शारदा ना, जयश्री, अजय. ओके, आय होप ऑल ऑफ यू कॅन हिअर मी. मी आता आय हॅव अ कपल ऑफ थिंग्स टू शेअर. ओके, सो एक म्हणजे मी शेअर करते स्क्रीन आणि आय हॅव अ PPT फॉर यू टू सी. आणि चॅट बॉक्समध्ये सुद्धा मला काही लिंक्स टाकायचे आहेत नंतर. सो आय हॅव माय प्रेझेंटेशन हिअर आणि आता I'll take it from here. So 1 minute. Share झाली स्क्रीन? Yes, yes. Okay, okay, perfect. तर बायलिंग्वल करायचा प्रयत्न करते मी. ओके, आणि आय एम रीडिंग माय प्रेझेंटेशन फ्रॉम हिअर. तर I'll first talk about what I want to do as बाबासाहेब आंबेडकर ॲट कोलंबिया युनिव्हर्सिटी हा माझा विषय आहे. आणि मला PhD करताना एक समजलं की आपण स्टुडंट असताना असं गृहीत धरतो की रिसर्च टॉपिक किंवा रिसर्च क्वेश्चन ही इथून सुरुवात होते. पण मला ऍक्च्युली कळून चुकलंय की रिसर्च क्वेश्चन पर्यंत येण्यापूर्वीच खूप सारं काम झालेलं असतं तुमचं. आणि आय वॉन्ट टू शेअर की माझा रिसर्च क्वेश्चन आणि प्रोजेक्ट पर्यंत मी कशी पोचले. आणि मग तो फॉर्म्युलेट केल्यानंतर मी कशी उत्तरं शोधायचा प्रयत्न केला. या दोन्ही गोष्टी मला तुम्हाला सांगायच्या आहेत. तर 2016 मध्ये मी कोलंबिया युनिव्हर्सिटीत एनरोल झाले ॲज अन MA स्टुडंट. आणि त्यामुळे मी पोचल्या मला कामाचीही गरज होती आणि पैशाचीही गरज होती. त्यामुळे मी पोचल्या युनिव्हर्सिटीत कुठे मला जॉब मिळतोय का हे शोधायचा प्रयत्न केला. आणि लकीली आय हॅड द स्किल्स आणि आय हॅड द राईट ऑपॉर्च्युनिटी की मी ह्या प्रोजेक्टसाठी, हा डिजिटल प्रोजेक्ट डॉक्टर BR आंबेडकर हिज लाईफ अँड वर्क यासाठी रिसर्चर म्हणून कामाला लागले. आणि इट इज लेड बाय फ्रान्सिस प्रिचर्ड, डॉक्टर फ्रान्सिस प्रिचर्ड, who is a scholar of Persian and Urdu literature. आणि त्या आता प्रोफेसर एमिरिटा आहेत, but she is still actively leading this project. आणि हे मी शेअर करते तुमच्या बरोबर कारण आय पर्सनली थिंक की हा जो फॉर्मॅट आहे या प्रोजेक्टचा, इट इज व्हेरी युजफुल, इट इज हिस्टॉरिकल. टाइमलाईन आहे बेसिकली या प्रोजेक्टमध्ये. आंबेडकरांनी जन्मापासून त्यांच्या मृत्यूपर्यंत काय काय लिहिलं, त्यांच्या आयुष्यात कोणते कोणते इम्पॉर्टंट प्रसंग घडले, कोणती इंटेलेक्च्युअल बायोग्राफी, इंटेलेक्च्युअल फॅक्ट, सोशल बायोग्राफी, सोशल फॅक्ट्स हे सगळं डॉक्युमेंट करण्याचा प्रयत्न केला या प्रोजेक्टमध्ये. तर मी या प्रोजेक्टसाठी कामाला लागले. तर माझं काम काय होतं एक्झॅक्टली, आता हे मी तुम्हाला सिच्युएट करून सांगते आधी.
तुम्हाला माहितीच असेल, आज तुमचा टॉपिक आहे दलित मुवमेंट इन महाराष्ट्र, बरोबर? तर डॉक्टर बी आर आंबेडकरांची एकतर ही इज हायली स्टडीड आणि त्यांच्या पुष्कळ बायोग्राफीज किंवा चरित्र त्यांची लिहिली गेली आहेत. बट वन ऑफ द मोस्ट पॉप्युलर वन्स इज द वन रिटन बाय धनंजय कीर. तर 1954 मध्ये धनंजय कीरांनी इंग्लिश बायोग्राफी लिहिली आणि 1966 मध्ये त्याचं मराठी भाषांतर पब्लिश केलं. आणि हे एकदम रॅपिड पॉप्युलॅरिटी, लोकप्रिय झालं हे पुस्तक. ठीक आहे, ही दोन्ही पुस्तकं. आणि 1960s नंतर आपल्यासारखे रिसर्चर्स, जर्नलिस्ट, ऑल काइंड्स ऑफ रायटर्स, इंटलेक्च्युअल्स त्यांनी ही दोन पुस्तकं अथॉरिटेटिव्ह रिसर्चसाठी रिसोर्स म्हणून वापरली गेली. आणि त्याच्या पॉप्युलॅरिटीसाठी खूप सारी कारणं आहेत. एक म्हणजे इट वॉज वन ऑफ द फर्स्ट, बट दुसरं म्हणजे धनंजय कीर हे प्रोफेशनल बायोग्राफर होते. त्यांनी फुले, टिळक, सावरकर, गांधी या सगळ्यांच्या बायोग्राफीज लिहिल्या. बट दुसरी गोष्ट म्हणजे हे इथे मी सर्कल करून, ते तुम्हाला दिसत नसेल पण मी इथे हायलाइट करायचा प्रयत्न केलाय की धनंजय कीर जेव्हा बायोग्राफी लिहित होते आंबेडकरांची, तेव्हा त्यांनी ते आंबेडकरांना भेटले, त्यांनी ती आंबेडकरांना दाखवली आणि आंबेडकरांकडनं ग्रीन सिग्नल मिळाल्यानंतर ती पब्लिश केली. आणि ही प्रत्येक पब्लिशिंग हाऊसनी हायलाइट करून दाखवली गोष्ट की दिस इज अ बायोग्राफी दॅट वॉज लेजिटिमाइज्ड बाय आंबेडकर हिमसेल्फ. त्यामुळे हे अथॉरिटेटिव्ह रिसोर्स खूपच आत्तापर्यंत अजूनही आहेत. आणि त्यामुळे मी जेव्हा रिसर्चर म्हणून कामाला लागले तेव्हा मेन रिसोर्स फॉर द वेबसाईट वॉज धनंजय कीर्स बायोग्राफीज. तर माझं काम काय होतं की I had to add more to the website. सो धनंजय कीरांच्या तुलनेतच अजून एक बायोग्राफिकल प्रोजेक्ट लिहिला गेला होता. तो म्हणजे चांगदेव भवानराव खैरमोडेंनी लिहिलेली 12 व्हॉल्यूम्स ऑफ आंबेडकर्स बायोग्राफी. हे व्हॉल्यूम कीरान इतके पॉप्युलर झाले नाही. यांचं इंग्लिशमध्ये भाषांतर कधी अजून केलं गेलं नाहीये. माझं काम काय होतं की कीरांच्या तुलनेत, त्यांच्या बायोग्राफीच्या तुलनेत ही वाचायची आणि मला आंबेडकरांच्या पर्सनल लाईफमध्ये किंवा त्यांच्या अनुभवांमध्ये काय नवीन इन्साइट मिळतेय हे बघायचं आणि ऍड इट टू द वेबसाईट. त्यामुळे तुम्ही आता मी तुम्हाला लिंक करते एका मिनिटात पोस्ट चॅट बॉक्समध्ये. The website has Keer, Ambedkar through Keer's lens and Ambedkar through Khairmode's lens. माझं काम होतं टू शो आंबेडकर थ्रू खैरमोडे's lens. आणि एक मुख्य फरक असा की कीर प्रोफेशनल बायोग्राफर होते, हे मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं. खैरमोडे वॉज फ्रॉम विदिन द दलित मूवमेंट अँड इन आंबेडकर्स क्लोज सर्कल ऑफ कॉलिग्स. आणि त्यांचा आणि आंबेडकरांचा संवाद चालूच होता. सो ही दोन मुख्य कॅरेक्टर्स होती माझ्यासाठी या प्रोजेक्टसाठी, माझ्या रिसर्चसाठी. सो आता मी लिंक पोस्ट करते, त्यासाठी मला 1 मिनिट लागेल. ओके, मिळाली का तुम्हाला लिंक? येस, चॅट बॉक्स मध्ये आहे. ओके, परफेक्ट. सो आता आय विल जस्ट टेक यू टू द वेबसाईट. तर हे आता 1990s इन द 1990sच्या आपण सेक्शन मध्ये आहोत.
तर आपण लेट अस लुक ॲट सम ऑफ द डिफरन्सेस. ठीक आहे. तर एक म्हणजे जसं मी म्हणाले की वन ऑफ माय इनसाइट वॉज की तुम्ही चरित्राच्या मार्गी गेला आंबेडकरांकडे पोचायला तर आपल्याला वेगवेगळे आंबेडकर मिळतात. आणि त्याचं एक एक्झाम्पल इकडे आपल्याला दिसून येतं. सो आता स्क्रीनवरती इथे तुम्हाला खाली अ मोर कॉम्प्लेक्स पर्स्पेक्टिव्ह ऑन दिस टीचर खैरमोडेज अकाउंट म्हणून दिसत असेल. ते आहे खैरमोडेंचं अकाउंट आणि वरती आहे ते किरांचं अकाउंट. आणि आय जस्ट क्विकली समराइज इट. आणि हे खूप हा पॉप्युलर किस्सा आहे, फाउंडेशनल पण आहे. आणि कीर आणि खैरमोडेंमध्ये असे आपल्याला नुआन्सेस वेगवेगळे दिसून येतात. कीर म्हणतात की आंबेडकर लहान असताना शाळेत गेले. शाळेमध्ये त्यांना एक ब्राह्मण टीचर होते. त्या टीचरांचं आडनाव ऍक्च्युली आंबेडकर होतं आणि आंबेडकरांचं आडनाव आंबावडेकर असं होतं. आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या वडिलांचं आडनाव होतं सकपाळ. आणि ही अशी कॉम्प्लिकेटेड काहीतरी स्टोरी होती. आणि किरांनी असं लिहिलं की ते जे ब्राह्मण प्रोफेसर होते त्यांचे अगदी लाडके होते बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांनी त्यांचं आडनाव आंबेडकर म्हणून बदलून टाकलं. आणि इथे जास्ती काही डिटेल्स आपल्याला मिळत नाहीत, पण एवढं कळतं की हे ब्राह्मण टीचर आंबेडकरांचे खूप लाड करायचे आणि त्यांना जेव वगैरे घालायचे. तर आपण किरांकडे गेलो तर आपल्याला स्लाइटली वेगळी एक स्टोरी मिळते. खैरमोडेंकडे गेलो तर स्लाइटली वेगळी मिळते. ते म्हणतात की हो हे खरं आहे की ब्राह्मण टीचर होते. त्या टीचरांना काही इंटरेस्ट नव्हता शिकवण्यात. आंबेडकरांनाही शिकण्यात इंटरेस्ट नव्हता. सो तेही दुपारी टाइमपास करायचे आणि टीचरचाही टाइमपास करायचे. आणि बेसिकली खैरमोडे आपल्याला हे दाखवतात की जरी आंबेडकर त्या प्रोफेसरचे लाडके होते तरी त्यांनी कधीच आंबेडकरांना हात लावला नाही किंवा कधीच त्यांनी हाताने जेव घातला नाही. हे सगळे डिटेल्स जे आपल्याला किरांमध्ये मिळत नाहीत ते आपल्याला खैरमोडे मध्ये मिळतात. तर अशी लेन्स घेऊन मी या वेबसाईट मध्ये कॉन्ट्रीब्युट केलं. आणि जसं जसं मी खैरमोडे वाचत होते आय केम अक्रॉस अ चॅप्टर ऑन कोलंबिया युनिव्हर्सिटी. तर खैरमोडेंनी आतापर्यंत आंबेडकरांची सगळ्यात डिटेल्ड डॉक्युमेंटेशन इन कोलंबिया युनिव्हर्सिटी व्हॉल्यूम 1 मध्ये केली आहे. आणि फॉर कीर कोलंबिया युनिव्हर्सिटी का इम्पॉर्टंट होती, कारण काय इट वॉज कसं सांगू, इट वॉज द बिगिनिंग ऑफ हिज सिरियस इंटलेक्च्युअल जर्नी. किरांसाठी त्यामुळे कोलंबिया वॉज इम्पॉर्टंट. खैरमोडेंसाठी सुद्धा इट वॉज इम्पॉर्टंट फॉर द सेम रिझन. पण खैरमोडेंना त्यांच्या पर्सनल लाईफमध्ये खूप ते डॉक्युमेंट करण्यात खूप इंटरेस्ट होता आणि त्यांच्याकडे रिसोर्सेसही होते ते. त्यामुळे आपल्याला खैरमोडेंच्या चॅप्टरमध्ये वी गेट अ लुक इन टू आंबेडकर्स लाईफ. ओके. सो 2 गोष्टी कळून येतात या चॅप्टरमध्ये. एक म्हणजे कोलंबियात जाणं ऍट दॅट टाइम इन 1913 ही काही लहान गोष्ट नव्हती. दिस बिकेम पॉसिबल बिकॉज ऑफ 2 people. हे 2 व्यक्तींमुळे घडू शकलं. एक म्हणजे सायाजीराव गायकवाड ऑफ बरोडा, जे सोशल रिफॉर्मर होते, एज्युकेशनल रिफॉर्मर होते. त्यांनी खूप कास्ट कॉन्शियस होते आणि त्यांनी स्कॉलरशिप सुरू केल्या लो कास्ट स्टुडंटसाठी. त्यातली एक स्कॉलरशिप आंबेडकरांना मिळाली, त्यामुळे त्यांना विसा मिळाला. विसा मिळाल्यामुळे त्या न्यूयॉर्कला जाऊ शकले. दुसरी व्यक्ती जी आपल्याला किरांच्या बायोग्राफीत जास्ती मिळत नाही पण खैरमोडेंमध्ये दिसते ती म्हणजे आंबेडकरांची पहिली बायको रमाबाई आंबेडकर. तर जर सयाजीराव गायकवाड यांनी फायनान्शियल सपोर्ट दिला तर रमाबाई आंबेडकरांनी आपण इमोशनल किंवा डोमेस्टिक किंवा सायकोलॉजिकल सपोर्ट आपण ज्याला म्हणतो ते त्यांनी दिलं. सो त्यांची लॉंग डिस्टन्स लव्ह स्टोरी ही आपल्याला खैरमोडेंमध्ये दिसून येते. रमाबाईंनी केलेले कष्ट, स्टुडंट्सने आंबेडकरांना
पुस्तक, घर कमी पैशात चालवणं, त्यांच्या मुलाबाळांची काळजी घेणं, त्यांना इमोशनली सपोर्ट करणं, एनकरेज करणं वगैरे वगैरे हे सगळं रमाबाईंनी केलं. त्यामुळे रमाबाई आणि सयाजीराव गायकवाड यांच्यामुळे आंबेडकर कोलंबियाला जाऊ शकले हे म्हणणं इज फेअर. तर आता कोलंबियाला पोचले आंबेडकर आणि काय झालं, राईट? दिस इज द मेन थिंग. काय एक्सपिरियन्सेस होते. तर खैमोडे आपल्याला सांगतात की जेव्हा आंबेडकर न्यूयॉर्कला पहिल्यांदा गेले तेव्हा त्यांना भरपूर मज्जा आली. बर्फात खेळले, अगदी रात्रीपर्यंत मित्रमैत्रिणींबरोबर डॉर्मेटरीमध्ये गप्पा मारत बसायचे, नाचायला गेले, गायला गेले, स्पोर्ट्स खेळले, बॅडमिंटन, टेनिस. त्यांनी भरपूर मज्जा केली न्यूयॉर्कमध्ये, ज्या प्रकारची मज्जा त्यांना कधी भारतात करता आली नाही. आणि मग एक दिवशी त्यांनी विचार केला की मी इतके कष्ट करून इथपर्यंत आलोय, आतापासून मी अगदी सिरियस माझी इंटेलेक्च्युअल परसूट पुढे नेणार आहे. तर फॉर मी दिस वॉज द मोमेंट फॉर मी. खैरमोडे आणि कीर हे माझं वाचून झालं होतं. थोडंसं त्यांचं कोलंबियामध्ये मी असल्यामुळे मला कॉन्टेक्स्ट कळला होता. आणि आय वॉन्टेड टू अंडरस्टँड की माझा एकच प्रश्न होता की तरुण आंबेडकरांची काय मतं होती, जात आणि लिंग या दोन कॉन्सेप्ट आणि या दोन सोशल रियालिटीज वर त्यांची काय मतं होती. तर ह्याची कुठून सुरुवात करायची चौकशी. तर मी माझ्या ज्या प्रोफेसर होत्या फ्रान्सिस प्रिचर्ड, त्यांनी गोळा केलेली एक आंबेडकरांची ट्रान्सक्रिप्ट, ह्यावर आधारित, ही आता ऍक्च्युली कॉन्फिडेन्शियल आहे आणि हीच क्वालिटी आहे फक्त, त्यामुळे तुम्हाला दिसणार नाही, पण इथे लिस्ट केले आहेत आंबेडकरांनी घेतलेले सर्व कोर्सेस. तर ही लिस्ट बघून मी कोलंबिया युनिव्हर्सिटीमध्ये रेअर बुक मॅन्युस्क्रिप्ट लायब्ररी म्हणून आहे, तिथे 1910s मध्ये शिकवलेले प्रत्येक कोर्स चे डॉक्युमेंटेशन सगळं आहे. तर मी 4 ते 5 महिने तिकडे होते, तिथे काम करायचे दररोज. आणि मी शोधून काढलं की आंबेडकरांनी कोणते कोर्सेस घेतले आणि त्या कोर्सेसमध्ये काय काय शिकवलं. सो आपण कशी ही चर्चा करतोय तशी आंबेडकरांनी कोणती चर्चा केली हे मला समजून घ्यायचं होतं. तर मग मला असे कोर्स डिस्क्रिप्शन्स मिळाले. हे सर्व कोर्सेस आंबेडकरांनी घेतले कोलंबियामध्ये. द ओरिजिन्स ऑफ युरोपियन सोसायटी, जनरल एथनॉलॉजी. आणि मी पटकन तुम्हाला अजून एक लिंक पोस्ट करते, तिथे तुम्हाला अख्खी लिस्ट मिळेल. ओके, सो इकडे तुम्हाला सर्व कोर्सेस दिसतील आंबेडकरांनी घेतलेले. हे 2 आहेत, मग अजून हे 2 आहेत, आणि असे ऑलमोस्ट 20-25 कोर्सेस आहेत. आणि हे प्रोफेसर ड्युईननी घेतलेला मॉरल आणि पॉलिटिकल फिलॉसॉफीचा कोर्स, ह्यावर आता रिसेंटली काही काम केलंय स्कॉलर्सनी, स्कॉट स्ट्राउड म्हणून. तुम्हाला बघायचं असेल तर तुम्ही बघू शकता. तर जसं मी आंबेडकर काय शिकले आणि त्यांनी कोणत्या विषयांमध्ये इन डेप्थ रिसर्च केला, जसा माझा हा कॉन्टेक्स्ट डेन्स होत गेला, तसं मला समजायला लागलं की आय वॉन्ट टू अंडरस्टँड की हे सगळं वाचन, हे सगळं शिक्षण, ह्याचा काय प्रभाव होता त्यांच्या स्वतःच्या लिखाणात. तर मी आंबेडकरांनी कोलंबियामध्ये असताना एक निबंध लिहिला. तो निबंध मी घेतला आणि आय वॉन्टेड टू सी की आपल्याला इथे इन्फ्लुएन्स दिसतोय का. तर तो निबंध इंडियन अँटिक्वेरी मध्ये पब्लिश केला 1917 मध्ये. त्याचं नाव आहे कास्ट्स इन इंडिया, देअर मेकॅनिझम, जेनेसिस अँड डेव्हलपमेंट. हा प्रसिद्ध आहे, पण हा तरुण आंबेडकरांनी लिहिलाय. ते 25 वर्षाचे होते तेव्हा फक्त, त्यामुळे जास्ती बुद्ध आणि धम्म कसं अगदी क्लोज अनालिसिस त्याचा झालाय, तसा या एसेचा अजून काही झाला नव्हता. तर एक मिनिट, माझी बॅटरी
ओके. किती वेळ आहे अजून माझ्याकडे? 5 मिनिटं, 5-10 मिनिटं. येस. ओके. मला ना 1 मिनिट, मी व्हिडिओ ऑफ करते, मला ते बटन इथून पोचत नाहीये. 1 मिनिट. ठीक. ओके, 1 मिनिट. इट्स डन. ओके. सो हा निबंध इज आंबेडकर्स व्हेरी फर्स्ट रिफ्लेक्शन्स ऑन कास्ट आणि जेंडर. त्यामुळे तो आंबेडकरांच्या इंटेलेक्च्युअल बायोग्राफीच्या पर्स्पेक्टिव्हनी अगदी मुख्य. इट इज द स्टार्टिंग पॉइंट. तर आता मी एक 5-10 मिनिटं फक्त एवढं आय विल ट्राय टू एस्टॅब्लिश की आंबेडकरांचे इनिशियल जे विचार होते ते कोलंबियामध्ये कल्चरल मॉडर्निझम किंवा कल्चरल मॉडर्निझमला मराठीत काय म्हणायचं, आधुनिक सांस्कृतिक आधुनिकता, बरोबर? ओके. सो सांस्कृतिक आधुनिकता या थिअरीनी ते इन्फ्लुएन्स्ड होते. सो आता मला फक्त एक 5-10 मिनिटं एवढं सांगायचंय तुम्हाला की हा इन्फ्लुएन्स कुठे कुठे दिसून येतो, कशात दिसून येतो. ओके. सो एक आंबेडकरांचा प्रश्न किंवा त्यांच्या आजूबाजू असलेल्या पुष्कळ साऱ्या प्रोफेसर्स चा प्रश्न एक थिअरी होती 1910s मध्ये कोलंबिया युनिव्हर्सिटीमध्ये. एक प्रसिद्ध थिअरी कल्चरल एव्होल्युशनिझम अशी होती. आता याला मराठीत काय म्हणायचं, मी इथे लिहिले सांस्कृतिक उत्क्रांती, बरोबर आहे? येस. अरे बेस्ट. ओके. सो सांस्कृतिक उत्क्रांती म्हणजे काय, तर टू पुट इट व्हेरी व्हेरी सिम्पली, अगदी क्रूड मी तुम्हाला सांगते की या थिअरी प्रमाणे मनुष्य आधी मागासलेला होता आणि जसा जसा काळ पुढे होत गेला तसं तसं त्यांची वैचारिक, सांस्कृतिक, शारीरिक प्रगती होत गेली. ही थिअरी इज कल्चरल एव्होल्युशनिझम, व्हेरी व्हेरी सिम्पली पुट. आणि आंबेडकरांचे जे प्रोफेसर होते, एक फ्रान्स बोआज म्हणून, त्यांनी या थिअरीची टीका केली. ते काय म्हणाले की अशी प्रगती काही आपल्याला दिसत नाही. आंबेडकरांचाही प्रश्न तोच होता की इतकी जर प्रगती झाली असेल मनुष्याची तर मग जाती व्यवस्था अजूनही का आहे किंवा लिंगभेद अजूनही का आहेत, हा प्रश्न त्यांचा मेन होता. हेच प्रश्न रेस बद्दलही विचारले गेले, एथनिसिटी बद्दलही विचारले गेले, ट्राईब्स, रिलिजन या सगळ्या गोष्टींबद्दल विचारले गेले. आंबेडकरांनी कास्ट बद्दल विचारले. तर त्यांचं उत्तर काय होतं किंवा त्यांची टीका काय होती की आपल्याला प्रगती दिसू शकते ओनली इफ यू इग्नोर कॉन्टेक्स्ट अँड हिस्ट्री, म्हणजे इतिहास आणि संदर्भ. आणि इतिहास आणि संदर्भाला मनुष्य कसा रिस्पॉन्ड करतो, वेगवेगळे नियम बनवून, सोशल रूल्स बनवून कसे रिस्पॉन्ड करतो हे इग्नोर केलं तरच आपल्याला प्रगती दिसते. हे जर इग्नोर केलं नाही तर आपल्याला प्रगती दिसणार नाही. आपल्याला काय दिसेल, वी विल सी डायव्हर्सिटी ऑफ डिफरन्सेस, डायव्हर्सिटी ऑफ पोझिशन्स. म्हणजे एखादा ग्रुप एंडोगॅमस, अजून एखादा ग्रुप एक्झोगॅमस, किंवा दोन्ही ग्रुप्स नायदर ऑफ देम,
हे अशा सगळ्या वेगवेगळ्या पॉसिबिलिटीज ओपन होतात जर आपण कॉन्टेक्स्ट आणि हिस्ट्री या दोन गोष्टींकडे लक्ष दिलं तर आंबेडकरांनी ही थिअरी या थिअरीनी इन्फ्लुएन्स होऊन जाती व्यवस्थाचं अनालिसिस केलं. त्यांनी काय विचारलं की आता प्रगती आपण सपोज आपण प्रगतीला वॉच इट ऑफ द थ्रो इट ऑफ द विंडो. व्हॉट डू यू सी? व्हॉट इज प्रिमिटिव्ह? आता ही खूप आयरॉनिक गोष्ट आहे, त्यामुळे मला सांगायला थोडं आय एम स्ट्रगलिंग की द कास्ट सिस्टम किंवा जाती व्यवस्था इज सो कम्पॅटेबल विथ मॉडर्न टाइम्स. आंबेडकरांच्या जगात सगळीकडे त्यांना त्यांच्या स्वतःच्या एक्सपिरियन्समध्ये कास्ट डिस्क्रिमिनेशन एक्सपिरियन्स झाला, त्यांना दिसला. त्यामुळे त्यांना त्यामुळे हे वाटणं साहजिक आहे की मॉडर्निटी किंवा कंटेम्पररी टाइम्स आणि कास्ट हे एकत्र बसू शकतात, यात काही प्रॉब्लेम नाहीये. पण तरी त्या कास्ट सिस्टम मध्ये काहीतरी खूप प्रिमिटिव्ह आहे. तर व्हॉट इज प्रिमिटिव्ह अबाउट कास्ट? हा आंबेडकरांचा प्रश्न होता आणि या प्रश्नाचं त्यांनी एकदम क्रिएटिव्ह उत्तर दिलं. त्यांनी उत्तर दिलं की इन द नॅचरल स्टेट ऑफ मॅनकाइंड ह्युमन्स आर एक्झोगॅमस. म्हणजे कोणताही मनुष्याबरोबर लैंगिक संबंध ठेवू शकतो. एनी ह्युमन बीइंग कॅन हॅव सेक्स विथ एनी अदर ह्युमन बीइंग. याचा अर्थ काय आहे की सर्वात मागासलेली तुमची स्थिती ही सर्वात मुक्ती, सर्वात सेक्शुअल फ्रीडम असलेली स्थिती आहे. हे त्यांचं अनालिसिस दिसून येतं. आणि मग जात काय आहे, जाती व्यवस्था काय आहे? ती ह्या एक्झोगॅमीला कंट्रोल करून एंडोगॅमस बनवणारी सिस्टम आहे. हे जे अनालिसिस आंबेडकरांनी केलं त्यामुळे दोन गोष्टी झाल्या. एक म्हणजे जातीचा बाय डेफिनेशन संबंध आहे लिंगाशी आणि लिंगाशी बाय डेफिनेशन संबंध आहे जातीशी. या दोन विषयांना एकत्रच डिस्कस केल्यावरती आपल्याला कळेल या समाजात काय चाललंय. फक्त लिंग केलं तर आपल्याला नीट कळणार नाही, फक्त जात डिस्कस केलं तर तेही कळणार नाही. सो ही एक मेन कन्क्लुजन आंबेडकरांचं होतं त्या एसे मध्ये. दुसरं हे की एक मिनिट, तेव्हा एव्होल्युशनरी थिअरीजमुळे एक असा समज होता की लिंग हा तुमच्या शरीराशी संबंधित कॉन्सेप्ट आहे. बायोलॉजिकल डिटर्मिनिझमला काय म्हणता येईल त्याला मला? त्याला आता डिटर्मिनिझमचं बऱ्याच हो ना. भाषांतर आग्रहवाद म्हणजे किंवा त्याला इकॉनॉमिक डिटर्मिनिझम म्हणतात ना, पण आर्थिक आग्रहवाद, तथा शारीरिक आग्रहवाद असं म्हणू शकतो. बट इट इज ऑल्सो नॉट गुड ट्रान्सलेशन. हो ना, मला तो शब्द पण माहित नव्हता ऍक्च्युली, आग्रहवाद. ओके, सो आंबेडकरांनी काय केलं की ही जी डिटर्मिनिझम ची लिंक होती ना शरीर आणि लिंगामध्ये किंवा शरीर आणि जातीमध्ये, त्यांनी तोडून टाकली. त्याशिवाय त्यांनी सांगितलं की इट इज नॉट द बॉडी दॅट डिटर्मिन्स social organization, it is the rules and the norms that humans make that determine social organization. हे त्यांचं दुसरं कन्क्लुजन होतं. आणि ही दोन्ही कन्क्लुजन्स आपल्याला कल्चरल मॉडर्निझम किंवा सांस्कृतिक आधुनिकता ह्या थिअरी मधून इन्फ्लुएन्स झालेली त्याचा प्रभाव आपल्याला दिसतो. सो मी इथे थांबते, एवढी बोलले मी, बापरे. आणि ही स्लाइड दाखवायची विसरले. हे माझे कॉन्टॅक्ट डिटेल्स. थँक्यू व्हेरी मच. आता आपण चर्चा करूया. तुम्हाला काही प्रश्न असतील किंवा काही तुम्हाला बोलायचं असेल किंवा तुम्हाला काही रोहिणीला विचारायचं असेल तर तुम्ही आता विचारू शकता.
मी सुरुवात चालेल. करतो. आपण जेव्हा आंबेडकरांच्या कोलंबियातल्या दिवसांविषयी बऱ्याच वेळेस बोलतो, त्यावेळेस बऱ्याच वेळेस प्रोफेसर सेलिगमन आणि प्रोफेसर जॉन ड्यूई यांच्याविषयी बोललं जातं. तर तू आंबेडकरांविषयी ज्यावेळेस काम करत होती, तर त्यावेळेस आंबेडकर आणि प्रोफेसर सेलिगमन आणि प्रोफेसर जॉन ड्यूई यांच्याविषयी तुला काही माहिती मिळाली का, किंवा तू त्यांचं रिलेशन कसं बघितलं? ओके, हे दोन्ही खूप चांगले प्रश्न आहेत ऍक्च्युली, आणि दोन्हीची मला नीट उत्तर देता येणार नाहीयेत, कारण काय माझा फोकस ड्यूईवर नव्हता आणि सेलिगमनवरही नव्हता. पण मी काही गोष्टी सांगते तुला. ड्यूई या व्यक्तीसाठी आंबेडकरांना सर्वात जास्ती सन्मान होता. ऑफ ऑल द प्रोफेसर्स दॅट ही मेट, जॉन ड्यूई वॉज स्पेशल. आणि त्यांनी हे अगदी नंतर सुद्धा त्यांना पत्र लिहून सांगितलं की माझं सगळं करिअर मी तुम्हाला डेडिकेट करतो, इंटेलेक्च्युअल करिअर. आणि मुख्य म्हणजे प्रोफेसर ड्यूई हे पॉलिटिकल थिअरिस्ट होते. त्यांनी डेमोक्रेसी बद्दल खूप लिहिलं, इक्वालिटी आणि राईट्स बद्दलही लिहिलं, आणि प्रॅग्मॅटिझम ही त्यांची मेन थिअरी होती. त्याचा प्रभाव आपल्याला आंबेडकरांवर दिसतोच. आणि हे जे एक मी कोर्स डिस्क्रिप्शन दाखवला ना, मॉरल आणि पॉलिटिकल फिलॉसॉफी, ते ड्यूईंचंच होतं, ते एक मिळालं मला. आणि अदर देन दॅट सेलिगमन बद्दल मला जास्ती माहिती नाही, पण सेलिगमनलाही त्यांनी आंबेडकरांनी नंतर एक शाउट आउट दिला होता त्यांच्या करिअरमध्ये की सेलिगमन इज ऑल्सो व्हेरी इम्पॉर्टंट इन माय इंटेलेक्च्युअल जर्नी. ते जे आंबेडकर इनिशिएटिव्ह माहितीये का तुला? त्यात आत्ता गोळा करतायत काही काम सेलिगमन आणि ड्यूई, आणि या सगळ्यांची काही पत्र आणि डॉक्युमेंट्स ते आता इन द प्रोसेस ऑफ, ते आता ओपन सोर्स होऊन जाईल, ते पब्लिश करतीलच. तर होपफुली ते शेअर करता येईल मला, मी करीन लगेच शेअर झाल्या. येस, चालेल, आवडेल. आय थिंक ही वॉज अ प्रोफेसर ऑफ पब्लिक फायनान्स. सेलिगमन का? येस येस. ओके. ऍक्च्युली आंबेडकरांचं एंगेजमेंट विथ इकॉनॉमिक्स इज व्हेरी इंटरेस्टिंग इन कोलंबिया. कारण काय दिसतं कोर्स डिस्क्रिप्शन मध्ये की ऍज सून एज वेन ही केम टू कोलंबिया, त्यांना इकॉनॉमिक्स मध्ये फार इंटरेस्ट होता, आणि मग नंतर त्यांनी इकॉनॉमिक्स कडे काय फार हॅलो, रोहिणी, तुझा आवाज येत नाहीये. हॅलो, एम आय ऑडिबल टू एव्हरीवन? हो सर. Yes, sir. जस्ट वेट. हा, बोल रोहिणी. हाय. अरे, माझा लॅपटॉपच हे झाला. अच्छा, ठीक, काय प्रॉब्लेम. हा, तू प्रोफेसर सेलिगमन यांच्याविषयी बोलत होती, इकॉनॉमिक्स. हा, बरोबर. सो आंबेडकर कोलंबियात गेल्या ते अराउंड 80 to 90% इकॉनॉमिक्स शिकत होते. आणि मग नंतर 4 सेमेस्टर ही गेट्स मोर इंटरेस्टेड इन रिलिजन, पॉलिटिक्स आणि आर्ट, जास्ती करून लँग्वेज आणि हे सगळं. तर आणि मग त्यानंतर लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स मध्ये परत ते जाऊन त्यांचं थिसिस लिहितात इकॉनॉमिक्सवरच. त्यामुळे ते माझं असं मत आहे की 1916-17 ते शेवटची त्यांची जी वर्ष होती कोलंबियामध्ये, इट वॉज लाईक अ डिटूर फ्रॉम देअर इंटरेस्ट इन इकॉनॉमिक्स. आणि त्यांनी असं एक्सप्लोर वगैरे केलं, थोडं एक्सपेरिमेंटेशन ची 2 वर्ष होती ती त्यांची, असं मला वाटतं. Okay. Is there any connection between Ambedkar and
African American intellectuals of South America? येस, डेफिनेटली. आणि ते श्रद्धा मॅमनी ज्या विषयावर मला बोलायला सांगितलं ते मी बोललेच नाही ऍक्च्युली. तर एक म्हणजे आंबेडकर वॉज इन टच विथ अ लॉट ऑफ आफ्रिकन अमेरिकन ऍक्टिव्हिस्ट अँड पॉलिटिकल थिंकर्स. त्यातला नंबर 1 इन्फ्लुएन्शियल म्हणजे डुबॉय. आणि त्यांनी पत्र लिहिली आणि त्यांनी आयडियाज केल्या ऑन डेमोक्रेसी आणि कास्ट अँड रेस इनइक्वालिटी. आणि आंबेडकर वॉज डेफिनेटली इन्फ्लुएन्स. दुसरी गोष्ट म्हणजे कोलंबिया युनिव्हर्सिटी ही हार्लम मध्ये आहे. आणि हार्लम ही जागा वॉज ऍक्च्युली प्रिडॉमिनंटली आफ्रिकन अमेरिकन रेसिडेन्शियल एरिया. आणि ते आता जेंट्रिफाय वगैरे करून ते अर्बनायझेशन मध्ये जसं होतं तसं झालंय. पण ड्युरिंग आंबेडकर टाइम ही लिव्ड इन अ कम्युनिटी वेर ही वॉज एक्सपोज टू लॉट ऑफ आफ्रिकन अमेरिकन कल्चर इन थॉट. हे एक. दुसरं म्हणजे सध्या कोलंबियामध्ये आता आंबेडकरांबद्दल एक फक्त कोलंबिया नाही जगातच आंबेडकरांच्या प्रोजेक्टकडे नवीन नवीन पर्स्पेक्टिव्ह बघतात. त्यातली एक प्रिडॉमिनंट पर्स्पेक्टिव्ह इज फ्रॉम अँटी कास्ट आणि अँटी रेस इनिशिएटिव्ह. त्यामुळे lot of anti-black racism theory is inspired by Ambedkar and vice versa also. विद्यार्थ्यांमध्ये 4 पर्यंत आहे ना क्लास? हो, आपण 4 पर्यंत घेऊयात. अजून वेळ आहे. 15 मिनिटं आहे. अरे कोणाला काहीच नाही बोलायला, काहीतरी ते विचारा मला. मी किती बडबड केली. विचार करत असेल आपण वाट बघू थोडं. वाट बघू. हा, जयश्री. Yes, good afternoon, ma'am. Thank you for your presentation. Ma'am, I have one question. Like you mentioned about the globality of his thoughts, how he differently thought about like this caste thing which he faced earlier in his life, and how Colombia shaped his ideas and thoughts, like this dark histories of Euro America, their histories of injustice and dehumanization about it, racism and stuff. I had a question, like when he was in Colombia during that time, how did his American counterparts perceive the idea of casteism? Because like this system of like oppression of Hindus and stuff, how was it perceived by his counterparts as he was continuously trying to learn about black movement or anti-black movement and racism in Europe, of Europe and America? Okay, thank you, Jayashree. That's a good question. So 1910s in Colombia was a time when they had an encyclopedic approach to social difference. म्हणजे युनिव्हर्सिटी अशी जागा होती जिथे त्यांना रेस, कास्ट, एथनिसिटी, रिलिजन, फिजिकल डिफरन्सेस, शेप ऑफ द स्कल, म्हणजे प्रत्येक गोष्टीला डॉक्युमेंट करण्याची चा इम्पल्स होता इन द युनिव्हर्सिटी. त्यामुळे आंबेडकरांचे डिस्कशन ऑफ कास्ट हे त्याप्रमाणे इट वॉज अ व्हेरी एनरिचिंग डिस्कशन ऍट दॅट टाइम. इट वॉज वेलकम. आणि आंबेडकर हे पहिले, आय वुड से ही इज अन इम्पॉर्टंट फिगर, वन ऑफ द फर्स्ट फिगर्स फ्रॉम द कम्युनिटी टू राईट अबाउट कास्ट. पण अमेरिकन युनिव्हर्सिटीज मध्ये कास्ट बद्दल तोपर्यंत पुष्कळ लिहिलं गेलं होतं. सो केतकर म्हणून एक स्कॉलर होते, ते आय थिंक ड्यूक युनिव्हर्सिटी का त्या जवळपास एका युनिव्हर्सिटीत होते.
त्यांचा आणि आंबेडकरांचा संबंध होता. Ambedkar cites him in his essay in that I mentioned, Caste in India. त्यामुळे एक छोटं नेटवर्क होतं that created a conversation about caste. Regarding his personal experiences, फक्त आपण खैमोडेंच्या पर्स्पेक्टिव्हनी पाहिलं तर it was actually very positive for Ambedkar. So he felt very welcomed and he did not experience much caste discrimination from Americans. But he did, of course, experience caste discrimination in more familiar people. So ते गदर पार्टीमध्ये आधी त्यांनी एनरोल केलं होतं, मग त्यांचं काही तिथे पटलं नाही आणि मग त्यांनी सांगितलं आय डोंट वॉन्ट टू बी अ पार्ट ऑफ दिस. मग असे छोटे छोटे एन्काउंटर्स पुष्कळ आहेत. असं सांगतात की खेमोडे सांगतात की आंबेडकर पहिल्यांदा जेव्हा कोलंबियात पोहोचले तेव्हा ते एका डॉर्मेटरीमध्ये गेले आणि तिकडे त्यांना एक देसी त्यांचा मित्र नाही असा देसी मुलगा दिसला आणि ते अगदी खुश होते की आपल्यातला माणूस तिकडे एक आहे आणि त्यांची मैत्रीही झाली तिथे. सो असे लॉट्स ऑफ डिफरंट एक्सपिरियन्सेस ही हॅड. आणि फ्रॉम द आफ्रिकन अमेरिकन पर्स्पेक्टिव्ह त्याच्यावर काम जास्ती झालेलं नाहीये त्यामुळे मला आता सांगता येणार नाही डेफिनेटिव्हली. पण डुबॉईस आणि आंबेडकर हॅड अ लॉंग स्टँडिंग रिलेशनशिप अँड सॉलिडॅरिटी. श्रद्धा मॅडमने विचारलेला प्रश्न त्यावर तुम्ही बोलला नाही. हॅलो. हो, ऍक्च्युली त्याबद्दल मला जाते. मला पण ते ऐकायला आवडेल. सो आता तिकडे कसं सांगू आता कोलंबियामध्ये आंबेडकरांची आठवण कशी आहे. एक म्हणजे आता तिथे प्रॉपर इन्स्टिट्यूशनल इन्फ्रास्ट्रक्चर आहे. आंबेडकर इनिशिएटिव्ह म्हणून कोलंबियामध्ये एक चालू केलंय. अॅन्युअल लेक्चर सिरीज होतात, त्यांच्याकडे फंडिंग असतं. ते कास्ट आणि रेस आणि सोशल डिफरन्स, पॉलिटिकल थिअरी, मॉडर्निटी या सगळ्यांवरती इव्हेंट्स होस्ट करतात आणि हे सगळं इन द नेम ऑफ कीपिंग आंबेडकर्स लेगसी अलाइव्ह. सो ह्या गोष्टी तिकडे होतात. दुसरं म्हणजे ह्याची लिंक मी पाठवीन आता इथून फोनवरून नाही पाठवता येणार, पण आय शेअर इट विथ यू. तिथल्या लायब्ररीनी इलस्ट्रियस अलमनाय ऑफ कोलंबिया युनिव्हर्सिटी म्हणून एक पेज चालू केलंय. त्यामध्ये आंबेडकरांनी केलेली प्रत्येक गोष्ट ओपन ऍक्सेस तुम्हाला मिळू शकेल. ती खूप सुंदर डॉक्युमेंट केली त्यांनी आणि यू कॅन गो थ्रू इट. त्यामुळे दे आर डेफिनेटली अवेअर ऑफ द काय म्हणतात त्याला पब्लिक इम्पॉर्टन्स ऑफ आंबेडकर. दुसरी तिसरी गोष्ट म्हणजे आता मध्ये एक पुस्तक पब्लिश झालं होतं कॉल्ड कास्ट मॅटर्स. त्याच्याबद्दल तुमचं डिस्कशन झालंय का? नाही अजून नाही. तर काही वर्षांपूर्वी रेस मॅटर्स म्हणून एक पुस्तक आलं होतं. इट वॉज बेसिकली अबाउट अँटी ब्लॅक रेसिझम. आणि आता रिसेंटली अजून एक पुस्तक आलंय कॉल्ड कास्ट मॅटर्स विच इज अबाउट अँटी कास्टिझम. ओके. तर त्यामुळे आता काय झालंय, आंबेडकरांची पब्लिक मेमरी इन कोलंबिया युनिव्हर्सिटी इज ऑलवेज असोसिएटेड विथ पीपल ऑफ कलर. त्यामुळे आंबेडकर इज नॉट ओनली अ साऊथ एशियन इंटेलेक्च्युअल. त्यांचं काम आफ्रिकन अमेरिकन कोर्सेस मध्ये वाचलं जातं, पॉलिटिकल थिअरी मध्ये वाचलं जातं, ग्लोबल कोर कोर्सेस मध्ये वाचलं जातं. सो ही हॅज बिकम ट्रुली रिमेंबर्ड फिगर इन कोलंबिया युनिव्हर्सिटी. एक पुतळा पण आहे आता लायब्ररीमध्ये तिथे एका आंबेडकरांचा बस अबव आणि तिथे त्यांच्या काही गोष्टी ठेवल्या आहेत. त्या पुतळ्याची बातमी झाली होती आपल्याकडे मराठी पेपरमध्ये, त्याविषयी छापून आलं होतं. ओके हो. ओके. आपल्याकडे अजून 10 मिनिट आहेत. कोणाला विचारायचंय? Sir, I have one question to ma'am. Go ahead.
Okay, who's speaking? Good afternoon, ma'am. My question is Kshitij. Hello. Hello. Hey, good afternoon, ma'am. So my question is this: while you were working on this topic, do you find any ideological difference between Dhananjay Keer and Khair Mode? Is there any ideological difference? See, that's a really good question, and I haven't actually explored it thoroughly. Um, but I do think there is an ideological difference. Um, I think the primary difference is this. Uh, Ambedkar's biography was written by Khaimode from the perspective of the uh, Dalit world that was positioned a particular way against Gandhi. Okay, and Keir's perspective was written from the world of someone like Gandhi. Okay, so you see a very clear difference in which aspects of Ambedkar's life both biographers are interested in. So I'll tell you one detail. Okay, this is very sensitive stuff. In Khairmode's biography, you hear a lot about domestic abuse within Dalit communities. Okay, uh, even within Ambedkar's own family. But we don't see much of that in Keir. Keir did not have access to those realities. Khairmode had access to those realities. But Keir also didn't want to write about them because he was more interested in writing about the debate between Ambedkar and Gandhi, for instance, or between labor, questions of labor and Ambedkar, economic reform and all of that. So there is clear ideological difference. Um, Ambedkar himself, I think, eventually did not promote Kermode's biography. So that is an interesting thing. And I don't know why that happened because I haven't looked into it yet. But if you want to, you should look into it. It's a very good topic of research for a term paper or an assignment or something to see how did Ambedkar uh, relate to his two biographers. And maybe there are more biographers also. Why only Keir and Kermode? There might be many more which we don't know of. So that's a really good question. कोणाला प्रश्न असेल तर मी रोहिणी Hmm. पुढे समजा MA किंवा PhD करायचं असेल कोणाला कोलंबियामध्ये तर त्याच्याविषयी 5 मिनिटं बोल म्हणजे 5-6 मिनिटं आपला जेवढा वेळ आहे. ओके ओके तुम्हाला कोणाला MA करायचं असेल तर लोन घेऊ नका. इट इज नॉट वर्थ इट. तिकडे गेल्यावर काही कशाची गॅरंटी नसते त्यामुळे तुम्हाला तिकडे जर जायचं असेलच तर फंडिंग मिळाल्याशिवाय जाऊ नका. ही माझी नंबर 1 ऍडवाइस आहे. मी सगळ्यांना सांगते की 70-80 लाख रुपीजचे लोन काढून लोक 2 वर्ष अमेरिकेत मास्टर्स करायला जातात आणि मग नंतर जॉब न मिळता परत येतात कारण तिकडे मास्टर्सला जॉब ऑपॉर्च्युनिटीज जास्त नाहीये. त्यामुळे हे नक्की नक्की लक्षात ठेवा. दुसरं म्हणजे तुम्हाला अप्लाय करायचं असेल तर GRE आणि TOEFL या 2 परीक्षा असतात. ह्या द्याव्या लागतात आणि या कठीणही असतात दोन्ही. त्यामुळे याचा अभ्यास करून एक वर्ष तरी ठेवायचं याचा अभ्यास करण्यासाठी आणि त्याची पुस्तकांची रेकमेंडेशन तुम्हाला हवी असेल तर मी देते. डॅरन्स म्हणून एक पुस्तक आहे DARRONS म्हणून चांगलं पुस्तक आहे. त्यांनी GRE आणि TOEFLचं तुमचं काम होऊन जाईल. त्यापुढे मुख्य म्हणजे तुमचा रिसर्च प्रश्न आणि रिसर्च प्रोजेक्ट काय आहे ह्यावर सर्वात जास्ती ध्यान देऊन
तुम्ही रिफाईन करून तुमच्या कलिग्स, प्रोफेसर्स, ऑनलाईन सगळ्या पियर्स बरोबर डिस्कशन करून मग एक सॉलिड प्रश्न आणि प्रोजेक्ट तयार करा. आणि मग तो प्रोजेक्ट घेऊन तुम्ही अप्लाय करा. कोण आहे बाहेर त्यांना बघून त्यांना सूट होईल असा प्रोजेक्ट आपण मग नंतर निर्माण करणं ही उलटी गोष्ट नाही करायची. आधी आपण आपला प्रोजेक्ट, आपला प्रश्न, आपले इंटरेस्ट काय आहेत ते फिगर आउट करायचे आणि मग बाहेर कोण आहे, हू विल हेल्प यू, हू विल बी इंटरेस्टेड इन हे ऑनलाईन याचा रिसर्च करायचं. एवढंच. अजून काही पॉइंटेड असतील प्रश्न तर मी देईन उत्तर प्रत्येक प्रश्नाची, कारण माझा प्रोसेस झालाय ना. Okay, if you don't have any questions, so